माध्यमातून या पुढील मॅच धावतं वर्णन या ठिकाणी आपण ऐकणार आहात. धन्यवाद. थोड्या वेळापुरती मी आपली रजा घेतो. धन्यवाद. चला, आज जर आपण पाहिलं तर 3 दिवसाची सेवा, जल है तो कल है. तर सर्जेराव सर्वे यांनी 3 दिवसाची जी सेवा दिली ना पाण्यासाठी उत्तम आहे. त्यांचं आपण मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच साठी. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संकेत पारडे, आपण लगेच या. चला, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संकेत पारडे, आपण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द. त्याच्यानंतर दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण पारडे. सगळ्यांनी वरती या, लगेच आपलं मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. तर संकेत पारडे यांना सामन्यावरचा पुरस्कार देण्यासाठी आपण प्रशांत बेलोश यांना विनंती करतो की आपण या. आणि या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर सुबक अशी चषक सामनावरची दिलेले आहेत. ते म्हणजे लहुराज सुर्वे आणि अंकुशदादा सुर्वे यांनी आपल्याला स्पर्धेसाठी सुबक अशी सामनावरची पुरस्कार दिलेले आहेत. तर प्रथमतः संकेत पारडे, आपण या. माझी मॅन ऑफ द मॅच महेंद्र आहे. मला पुण्यावरून खास खेळण्यासाठी आल्या म्हणून मित्राकडून मॅन ऑफ द मॅच महेंद्र पाटील. ओके. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रवीण पार्टे यांनी आपल्या मानाचा मोठेपणा दाखवला. खेळाडू कसे घडवायचे असतात ते इथं दाखवून दिलं. आणि स्वतः जर पाहिलं तर पुण्यावरून खेळण्यासाठी आज आपल्या गावासाठी इथं आला आणि आज आपली टीम बक्षीस पात्र ठरली. तर महेंद्र पार्टे यांना आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. चला, धन्यवाद. मॅच लगेच चालू करून घ्या. धन्यवाद. मॅचला होते सुरुवात. पहिली सेमीफायनलची लढत अजिंक्य चषक 2024 ची सुरू होते. वालूत विपक्ष गवडी. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल आपल्या स्टाईलने लॉंग लेगला पाठवलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील आणि तोपर्यंत बॉलने ओलांडली सीमारेषा. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलंय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. काय फटका होता. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल लॉंग लेगला पाठवला. बॅटिंग ऑर्डर एका बाजूला तुम्ही पाहिलं ना, बॅटिंग मध्ये प्रवीण धनावडे आणि त्यांच्या बॅट मधून आलेला एक तंत्रशुद्ध फटका जर तुम्ही पाहिलात ना, अंगावरती येणारा बॉल पाठीमागच्या बाजूला वळवला. एका बाजूला अभि बिरामने. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते टीम गवडीसाठी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी बाबा. राजेंद्र बिल्लारे बाबा. पहिलं षटक, परंतु हा बॉल हाही हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा बॉलच्या पाठीमागे धावतायत. बॉलने वेग पकडलाय आणि बघता बघता बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. लागोपाठचा दुसरा चौकार आणि काय जबरदस्त लय मध्ये बघायला मिळत आहेत. गवडी गावचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव म्हणजे प्रवीण धनावडे त्यांचं नाव. आणि मैदानाच्या आतमध्ये पहा, 2 बॉल सीमारेषेच्या पलीकडे धाडलेले आहेत. आपल्या स्टाईलने हा नटराज मुद्रा फटका. डाबा पाय हवेत घेतला आणि संपूर्ण वजन उजव्या पायावरती ठेवला आणि बॉल पाठवला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. परंतु एका बाजूला लेदर बॉल क्रिकेट SBI या बँकेकडून खेळणारे राजेंद्र बिल्लारे बाबा. खोलवर टप्प्याचा बॉल. बॅक टू द बॉलर. कमबॅक जोमाने केलाय. राजेंद्र भिल्लारे बाबा यांचे सुरुवातीचे 2 बॉल मागडे आहेत. हा बॉल डॉट आलाय. जरा घाई करा. कोणत्या संघाला अधिकची मुभा आता नाहीये. तुम्हाला जेवढ्या लवकर खेळता येईल तेवढ्या लवकर आपण खेळा, कारण वाजलेले आहेत 4:30 आणि इथून पुढे अजूनही आपल्याकडे 2 सामने पेंडिंग आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला आणि यावेळेला पाच जोमाने कमबॅक केलं. सुरुवातीचे माझे 2 बॉल जरी महागडे असले ना, तरी त्यानंतरचे 2 बॉल मी अगदी चांगले टाकलेले आहेत. ते मनोबल वाढवणारे बॉल आहेत. एका बाजूला स्कोरबोर्डला बीजे ठेवत स्ट्राईक रोटेट केलेला आहे प्रवीण धनावडे यांनी. नॉन स्ट्राईक एंडला आले आणि स्ट्राईक वरती आणलेला आहे अभि बिरामने यांना. पाचवा बॉल प्रगतीपथावरती राजेंद्र भिल्लारे अर्थात वालूद गावचे बाबा. पायांचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला, परंतु त्यांना गुंगारा देत बॉल पाठीमागच्या बाजूला गेला. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. ज्या वेळेस बॉल बॅटची कडा घेतो ना, त्यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल निश्चित वळण घेतो आणि या बॉलने ते वळण घेतलं. क्षेत्ररक्षकाचा
पहिला प्रयत्न अडवण्याचा फसला, त्यानंतर त्या बॉलला बॅकअप आलं, बॉलची फेकी केली आणि किंबहुना एक धाव आलेली आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 10. बिनगडी बाद. स्ट्रायकर एंडला प्रवीण धनावडे तयार. नजर रोखून धरले, एक पाय पुढे काढला, पंचांनी सांगितलं की दिशा आहे खराब, हा आहे व्हाईट बॉल. धावफलकावरती 11 धावा येत आहेत. शेवटचा बॉल शेष आहे. तुम्ही पाहताय पहिली सेमी फायनल अजिंक्य चषक 2024 ची डांगरेगर गावाची अभिमानाची स्पर्धा अजिंक्य चषक 2024. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप नाहीये, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि हाय बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार आलाय तो एक बहारदार चौकार. धावसंख्येला आला आकार आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या कुठलेली आहे टीम गवडी या टीमने बनवलेली आहे धावा 15 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला करा घाई, दुसरं षटकानं आपण प्रगती पथावरती आणि आपण लगेच खुलं शतरक्षण लावा. टीम वालूत आपल्याला विनंती आहे मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका, कारण नाईलाजाने आम्हाला स्पीडअप घ्यायला सांगावं लागतंय, कारण वेळ फार कमी आहे. थंडीचे दिवस आहेत, हिवाळ्याचा ऋतू आहे आणि 6:15च्या नंतर आपण खेळू शकत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, कारण त्यानंतर बॉल दिसणं कठीण आहे. त्यामुळे पूरक प्रकाशामध्ये आपण खेळूया. ओव्हर नंबर 2 साठी माफ करा वालू टीमचे ऑलराऊंडर खेळाडू रोहित चव्हाण ओव्हर नंबर 2 चा कारभार सांभाळतील. एका बाजूला अभि बिरामने. धावसंख्या आहे 15 बिनगडी बाद. चला वालू टीम आपण बॉल टाकायला घ्या मित्रांनो. क्षेत्ररक्षक येतील, बॉल अडवतील, परंतु त्यांनाही घुंगारा देत बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा. बॉल चालला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. पहा अंदाज चुकला बॉलला अडवण्याचा. जीवनाचं किंवा क्रिकेट बऱ्याचशा गोष्टी आहेत ना या अंदाजावरती अवलंबून असतात. एखादा अंदाज चुकला ना बाकीच्या गोष्टी जीवनामध्ये चुकत जातात. क्रिकेटमध्येही तसंच आहे. एखाद्या बॉलचा खेळण्याचा अंदाज किंवा अडवण्याचा अंदाज चुकला ना तर तुम्ही तितकासा चांगला खेळ करू शकत नाही. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट बऱ्याचशा गोष्टी या अंदाजावरती अवलंबून असतात. एखादा बॉल आलाय कसा त्याला टोलवायचा कसा हा योग्य अंदाज बांधावा लागतो. अंदाज ही तुमची कल्पना आहे, परंतु तुमच्या जीवनातला अनुभव हे तुमचं सत्य आहे. पाठीमागच्या बाजूला फाईन लेगला बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी चाललाय. गवडी टीम साठी धावा यायला सुरुवात झाली आहे आणि धावांचा वेग जर पाहिला ना तर चांगल्या प्रकारे प्राप्त केला आणि गवडी संघ जाऊन पोहोचलाय. 23 धावा याचा विचार वालू टीमला करावा लागेल. धावसंख्येची गती वाढली आहे, कमी करायची आहे, विकेट घ्यायची आहे, असे बरेचसे प्रश्न आहेत आणि या बऱ्याचशा प्रश्नांना आता गोलंदाजांना उत्तर द्यावं लागेल. बॉल क्रमांक 3 2 बॉलच्या पाठीमागे 2 चौकार रोहित चव्हाण खर्च करतायत. हा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील, टाकतील. एकच धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळते आणि किंबहुना याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला जो खेळ उभा केलाय ना अभि बिरामने 2 चौकार आहेत, प्रवीण धनावडे 3 चौकार आहेत. असं विश्लेषण आपण त्यांच्या बॅटिंगचं करूया. प्रवीण धनावडे म्हटलं की बॅटिंगचं एक चांगलं तंत्र, परंतु एका बाजूला वालू टीमचे परफेक्ट ऑलराऊंडर रोहित चव्हाण. बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक, कोणती धाव नाहीये. हे जे खेळाडू आहेत ना त्यांनी आपल्या गावासाठी नेहमी चांगलं क्रिकेट खेळलंय आणि अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत, एकमेकाच्या समोर आहेत. प्रवीण धनावडे विरुद्ध रोहित चव्हाण. अंगाला भेदणारा बॉल आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही कोणतीही धाव. आलाय तो डॉट. शेवटचा बॉल प्रगती पथावरती येतोय. सुरुवातीचे 2 बॉल रोहित चव्हाण यांनी महागडे टाकले, परंतु त्यानंतर बाद जोमाने कमबॅक केलं. नामवंत फलंदाजांना बांधून ठेवलाय. प्रवीण धनावडे पुन्हा तयार. प्रवीण धनावडे यांनी बॉल उचललाय सी कॉर्नरला, सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे कडक, बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. सरळ 6 धावेंसाठी सबसे हटके 100% बॉलला पाठवलंय सीमा पार. बॅट्समन आहेत प्रवीण धनावडे, गवडी आहे त्यांचं गाव. षटकार. धावफलकावरती आलेले आहेत 30 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय
आणि प्रथम बॅटिंग करताना गवडीने बनवलेल्या आहेत 2 षटकांच्या अखेरीस 30 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये सूरज गोळे टीम वालूत या टीम कडून. एका बाजूला पहिल्या 2 ओव्हर मध्ये टीम वालूतने ओसंडून धाबा खर्च केलेले आहेत, परंतु इथून पुढे आता धावसंख्येला लगाम घालावा लागेल किंबहुना काटकसरीची गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर नंबर 3. चला तोपर्यंत आपण आलेल्या मान्यवरांचं इथं पण स्वागत करूया आणि विनंती असेल की आलेल्या मान्यवरांचं आपण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित करूया. चला विनोद. नारायण शेठ सुर्वे, आज आपण या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल तुमचं आपण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित करूया. चला थोडंसं स्पीडअप घ्या. चला लगेच फटाफट घ्या. आज जर आपण पाहिलं तर आपल्या गावासाठी कोणतंही सहकार्य असू या काय असू द्या, क्रिकेट म्हटलं की त्यांनी आपला किस्सा मोकळा करायचा आणि आपल्या मुलांना सहकार्य करायचं. आजपर्यंत त्यांनी आमचा कधी शब्द मोडलेला नाही आणि आज हे मोठं व्यक्तिमत्व आज या मंचावरती आल्याबद्दल त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. धन्यवाद. आज माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातं या. तसेच शंकर शेठ सुर्वे यांचं एक मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलंय. त्यांनाही आपण माईची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करूया. चला दादा, तुमचंही सहकार्य जर आपण पाहिलं तर वारंवार मोठं राहतं. मंडळ म्हटलं की आपण नक्कीच सहकार्य हे तुमच्याकडे आम्ही वारंवार येतो आणि आमच्या सूचनेचं पालन नक्कीच करता. दादांना इथं आपण माईची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातं या. त्याचप्रमाणे जगन्नाथ सुर्वे दादा, आपलंही मोठं सहकार्य आहे. क्रिकेट म्हटलं की आपण डोळे झाकून मॅच बघता, कारण की आपलं सहकार्य मोठं आहे. चला लगेच विनंती असेल जगन्नाथ दादा, आपण लगेच त्याचप्रमाणे जावली सहकारी बँक मॅनेजर पदावरती रुजू झाले ते म्हणजे आपले लाडके संजय दादा सुर्वे यांचाही आपण सन्मान करायचा आहे. विनंती असेल. बापूने आपल्याला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलं गेलंय. आज जर आपण म्हटलं तर जुन्या काळची एक कॉमेंटेटर म्हणून ओळख डांगरेगरावची बापूंची ओळख आहे आणि आज इंग्लिश कॉमेंटेटर म्हणून डांगरेगरचे यांची एक वाणी, सुमधुर अशी वाणी आपण ऐकली. त्याचप्रमाणे रिटायरमेंट फौजी नांदगरे गावचे सुपुत्र आज जर पाहिलं तर आज आपली सेवानिवृत्त झालेत ते म्हणजे अरुणदादा दळवी यांनाही आपण माईची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे लाडके सदैवांच्या पाठीशी हात असणारे हे म्हणजे राजेंद्र दादा सुर्वे यांनाही आपण सन्मानित करूया. राजेंद्र रामचंद्र सुर्वे यांनाही आपण सन्मानित केलं जातं आहे. माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल. कारण की आज विशेष असं सहकार्य लाभलं गेले. चला राजू दादा, लगेच आपण आपला सन्मान स्वीकारा. विनंती असेल. चला राजू दादा, आपल्यालाही विनंती असेल, आपला इथं सन्मान होईल. त्याचप्रमाणे शशिकांतदादा उंबरकर यांनाही आपण सन्मानित करायचं आहे. विनंती असेल. चला लगेच स्पीडअप घ्या, थोडी मॅच थांबवली आपण. आता थोडंसं सहकार्य करा, ज्यांचा नामोल्लेख केला जाईल ना. 46 चला धावसंख्या जर आपण पाहिले तर 46 या आकड्यावरती आहे आणि शेवटचा षटक आहे आणि हा शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 4 धावांसाठी हा जातोय या चौकार आणि पहिल्या पूर्वार्धाचा हा खेळ संपला जातोय. चला अजून 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे का? किती झाले? 4 ओव्हर यार. काय चला मॅच चालू करा. 4 आहे तरी
त्याचप्रमाणे मारुती आंग्रे यांनाही आपण इथं सन्मानित करायचं आहे. 1 ओव्हर बाकी आहे. सांगितले. चला लगेच स्पीडअप घ्या थोडं. नाव उल्लेख केला की आपण लगेच मंचावरती जा. मारुती आबा आंग्रे यांनाही आपण सन्मानित करूया. त्याचप्रमाणे आनंदा कोंडिबा सुर्वे यांनाही आपण इथं सन्मानित करायचं आहे. चला लगेच त्यांचा नाम उल्लेख केला जाईल त्यांनी लगेच आपण मंचावरती या. चला स्पीडअप घ्या थोडं. त्याच्यानंतर विजय लक्ष्मण सुर्वे यांनाही आपण सन्मानित करूया. त्याचप्रमाणे जावली बँक कर्मचारी शिवाजी बापू सुर्वे यांनाही आपण सन्मानित करायचं आहे. कारण की आज आपण जर पाहिलं तर आपलं क्रिकेट एक चांगलं दर्जाचं खेळलं गेलं होतं. कर्णधार भूषवलं होतं आपल्या डांगरेकर गावासाठी. आज एक मोठं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे शिवाजी बापू सुर्वे यांनाही आपण इथे सन्मानित करायचं आहे. चला लगेच स्पीडअप घ्या थोडं. त्याचप्रमाणे विलास आंग्रे यांनी आपल्याला स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले गेले त्यांनाही आपण इथं सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे संतोष रेणुशे बोरगावचे सुपुत्र आहेत यांनाही आपण या स्पर्धेला त्यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचं आपण हार्दिक स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे अरुण सुर्वे यांनाही सन्मानित केलं जाईल. चला याच्यानंतरची मॅच असणार आहे ती म्हणजे पुनवडी वर्सेस उत्कर्ष महाते. दोन्ही कर्णधार या टॉससाठी. विनंती असेल आपला लगेच टॉस केला जाईल. आणि जयदीप टेळे यांचाही आपण इथं सन्मान करायचा आहे. विनंती असेल जयदीप आपला इथं सन्मान केलं जाईल. चला विनंती असेल. चला जयदीप आपण लगेच सन्मानाचा स्वीकार करा. जर अजून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर सांगा. धावसंख्या आहे 51 धावा. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे आणि टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चला टॉस साठी या. सेकंड सेमीफायनल आपण खेळवत आहोत आणि त्यासाठी विनंती आहे आपण टॉस साठी या. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 3 बॉल आतापर्यंत झालेले आहेत आणि 3 बॉलच्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं ना तर अवघी एकच धाव खर्च केली आणि प्रवीण धनावडे वैयक्तिक 36 वरती खेळत आहेत आणि पंचांचं बोट आकाशाकडे. 36 धावा बनवून प्रवीण धनावडे येथील माघारी. गवडी टीम साठी एक चांगला खेळ उभा केलाय. गवडी टीम साठी चांगला खेळ केला परंतु या बॉलच्या पाठीमागे माघारी यावं लागेल. परंतु अंतिम षटकामध्ये जो खेळ केला ना सूरज यांनी जबरदस्त आहे. अवघी 1 धाव दिली, 4 बॉल टाकलेले आहेत आणि 2 गडी गारद केलेले आहेत. असं विश्लेषण त्यांच्या अंतिम षटकाचं करूया. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये राम मैदानाच्या आतमध्ये. नितीन शेठ चिकणे यांचं आगमन, त्यांचंही स्वागत. अजिंक्य चषक 2024च्या वतीने शेवटचे 2 बॉल. स्ट्रायकर एंडला राम तयार तर गोलंदाज सूरज. अंतिम षटक आपल्या नावी घेऊन शेवटचे 2 बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल वळवण्याचा प्रयत्न परंतु हा निर्धावाला. कमालीची गोलंदाजी. अवघी 1 धाव दिली 5 बॉल मध्ये. डेथ ओव्हरचं षटक. पहा काही असे खेळाडू असतात ना ते डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असतात आणि पहा टीम वालूदकडे तो स्पेशलिस्ट गोलंदाज आहे ज्याने फक्त 1च धाव दिली अंतिम षटकामध्ये. डावकोरे हाताचा भेदक गोलंदाज. अंतिम बॉल शेष. स्ट्रायकर एंडला गवडीचे राम आणि अखेरकार आपल्या स्टाईलने बॉल फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय आणि मोहोर चढवली आहे ती चौकाराची. प्रथम बॅटिंग करताना टीम गवडीने बनवलेल्या आहेत 55 धावा. 56 धावांचं लक्ष आपण करूया. टॉस चला टॉस साठी या. थोडंसं स्पीडअप घ्या. उत्कर्ष माते संघाचा कर्णधार आणि पुनवडी संघाचा कर्णधार. चला नारायण शेठ, त्याचप्रमाणे शंकर शेठ आणि जगन्नाथ शेठ आपण या लगेच टॉस साठी या. चला दोन्ही कर्णधार लगेच या. चला उत्कर्ष माते टीम काही वेळ घेणार नाही कारण की आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. थोडंसं स्पीडअप घ्या थोडं.
चला सेमीफायनल क्रमांक 2 आपण खेळवली जाते. त्यासाठी टॉस केला जाईल. शंकर शेड आणि नारायण शेड यांच्या हस्ते या 2 सेमीफायनलचा टॉस केला जातोय. एक मिनिट. तर कॉल कोण मागतंय? चला पुनवडी कॉल. चला कॉइन स्विंग करा. छापा द कॉल आणि छापा. पुनवडी संघाने टॉस जिंकलाय तर आपला निर्णय कळवायचा आहे. तर क्षेत्ररक्षण स्वीकारले. मॅच संपली ना की लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे विनंती असेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. निलेश सर. चला मॅच लगेच चालू करा. चला मॅचला सुरुवात करा मित्रांनो. विनंती मित्रांनो अधिकचा वेळ घेऊ नका. कळकळीची विनंती आहे कारण 6:15 नंतर आपण खेळू शकत नाही. तर आपण लगेच सन्मान घेऊया. नितीन दादा चिकणे आपण इथं आलात आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा इथं आपण माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित केलं जाईल. इथं आल्याबद्दल तुम्हाला एक माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित केलं जातं. त्याचप्रमाणे सागर सुर्वे, राहुल सुर्वे आपल्याला इथं मंचावरती सन्मानित केलं जाईल. आपण मंचावरती या. राहुल सुर्वे आणि सागर सुर्वे. चला विनंती असेल नामोल्लेख केला की आपण मंचावरती या आणि जाऊया मॅचकडे. मॅचला होईल सुरुवात. येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायच्या आहेत अब तक 56 धावा. एका बाजूला बॅटिंग ऑर्डर. बॅटिंग मध्ये वालूदचा हिटमॅन अर्थात रोहित चव्हाण, त्याच्या सोबतीला संतोष गोळे ही प्रारंभिक जोडी. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गवडीकडून वैभव सकपाळ. पहिला बॉल वेगाची धाकता उसळणारा बॉल. पंचांकडे मागितली येतात. येतोय तो निर्धाव बॉल. वैभव सकपाळ यांचा वेगवान मारा. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवला. मिळत नाहीये कोणतीही धाव. एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत संतोष गोळे आक्रमक आहेत. एका बाजूला रोहित चव्हाण. आपटलेला बॉल आणि पकडली कॅच. विकेटचं पतन. फटका निश्चित चांगला होता परंतु बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवला. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश मिळत नाही. संतोष गोळे चाललेत माघारी. धक्का क्रमांक 1 वालूदला पहिला. चला फिल्डिंग लावा. एकत्र येऊ नका प्रत्येक बॉलच्या पाठीमागे. टीम गवडी आणि बॅटिंग ऑर्डर पाठवा. टीम वालूद बॅट्समन पाठवा. टीम वालूदला विनंती मित्रांनो बॅट्समन पाठवा आणि टीम गवडी फिल्डिंग लावा मित्रांनो. कारण आपण यासाठी घाई करतोय ना की तुमच्यातूनच कोणीतरी पुढे जाणार आहे, फायनल खेळणार आहे. त्यामुळे पूरक प्रकाशामुळे तुम्हाला फायनल खेळता यावी यासाठी आयोजकांची धडपड सुरू आहे. कारण कोणत्या संघाला अंधुक प्रकाशाचा सामना करायला न लागो यासाठी हे प्रयत्न आहेत मित्रांनो. त्यासाठी आपण सहकार्य करावं. त्यामुळे वारंवार आम्हाला स्पीडअप बोलावं लागतंय कारण आपल्याला चांगला खेळ करता यावा यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत आणि आपणही सहकार्य करा. शंभू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. विश्वजित सकपाळ यांच्या वतीने वैभव सकपाळ यांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आपटलेला बॉल आणि पाठवलाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक कडक ठोकलाय तो षटकार. शंभू मैदानाच्या आतमध्ये आपलं काम करतायत आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे आणि सांगतायत माझा फटका म्हणजे 440चा झटका आणि कॅमेरामॅनच्या अगदी बाजूने निघून गेलेला हा फटका सरळ 7 धावांसाठी होता. गोलंदाज सय्यार. वैभव सकपाळ यांच्या वरती भीषण हल्ला. आक्रमण. आणखीन एक बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल सी कॉर्नरच्या दिशेने निघालाय. अडवण्याचा प्रयत्न निष्फळ होईल आणि बॉल सी मारेच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये शंभू आलेत आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जीव ओतला. या मॅच मध्ये 2 बॉलवरती 2 मोठे फटके खेळलेले आहेत आणि दोन्ही बॉल सीमा रेषेच्या पलीकडे धाडलेले आहेत. एक 6 साठी आणि एक 4 साठी. धावसंख्येने पकडला वेग. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वरती. तब्बल 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल पॉवर प्लेच्या या षटकामधील.
आक्रमण, हल्ला, बॉल निघालाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक जाणे अगोदर बॉल थांबवला जाईल का, आणि हो प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. सरळ 4 धावेंसाठी एका बाजूला रोमांच आणि थरार, एका बाजूला आक्रमण आणि हल्ला, असं मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं क्रिकेटचं युद्ध. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी, 4 धावेंसाठी माफ करा, आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 14. 5 बॉलचा खेळ संपलाय. एका बाजूला भीषण हल्ला चढवलाय गोलंदाजावरती, डावपेच उधळून लावले, किंबहुना वैभव सपकाळ्यांनी पहिले 2 बॉल अप्रतिम टाकले, 3 बॉल मागडे. आता शेवटचा बॉल, काउंटर अटॅक, पलटवार केलाय, या बॉलला दिशा दिली आहे, परंतु याही बॉलने गॅप शोधलाय. थर्ड मॅनला बॉल मार्गस्थ होतोय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ही चुरस होती बॉलला अडवण्यासाठी, आणि किंबहुना बॉलला थांबवलं, आणि या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या धावा तब्बल 3. एका षटकाचा खेळ संपलाय. 56 धावांचा पाठलाग करताना टीम वालूतने बनवलेले आहेत धावा 17, आणि येणारे 18 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 39 धावा. चला घाई करा, क्षेत्ररक्षण लगेच सजवा. खुलं क्षेत्ररक्षण आहे टीम गवडी, आणि वालूतलाही विनंती आहे की आपण फलंदाजांना की आपला एंड आपण घ्या. 18 बॉल 39 ची गरज. ओव्हर नंबर 2 साठी टीम गवडीचे परफेक्ट ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण धनावडे, ज्यांनी बॅटिंग फार चांगली केली. आता बॉल त्यांच्या हातामध्ये आहे, गोलंदाजी करायची आहे. एका बाजूला शंभूचं आक्रमण आहे, हे रोखायचं आहे, म्हणजे विविध प्रश्न आहेत, आणि एका बाजूला पुन्हा एकदा शंभू यांना आक्रमण करायचंय. अशा प्रकारच्या गोष्टी, काय घडतंय काय बिघडतंय, या ओव्हरमध्ये धावा किती मिळतील, किती विकेट मिळतील, किती डॉट येतील. प्रवीण धनावडे तयार, पंचांच्या डाव्या एसटी कडून राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर शंभू. परंतु हा बॉल टप्पा पडल्यानंतर येतोय डॉट. ही खासियत आहे प्रवीण धनावडे यांची, आणि याच खेळासाठी प्रवीण धनावडे ओळखले जातात. परंतु एका बाजूला शंभू आक्रमणासाठी ओळखले जातात, आणि ते आक्रमण शंभूने प्रखरतेने केले मैदानाच्या आतमध्ये. ज्या गोष्टीमध्ये शंभू तरबेज आहे त्याच गोष्टी केलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला, खेळाडू आहे, टप्पा पडल्यानंतर बॉल डोक्यावरतून जातोय, अडवण्याचा अंदाज चुकला, बॉल सीमा पार, चौकार. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 21 धावा, 56 धावांचा टार्गेट. चला मॅच सुरू करा. ओव्हर नंबर 2 चा 3रा बॉल प्रगतीपथावरती येतोय. एका बाजूला 3 बॉल माफ करा, 4था बॉल प्रगतीपथावरती येतोय. शंभू आहेत, एका बाजूला रोहित चव्हाण, एका बाजूला प्रवीण धनावडे यांचा मारा. अशी सुरू आहे ही लढत. मॅचला आता उधाण प्राप्त होतोय. दोन्ही संघ शेवटच्या बॉल पर्यंत हार मानणार नाहीत हे निश्चित आहे. या मॅच मध्ये बरीचशी चुरस आहे. या बॉलला सन्मान दिलाय, क्षेत्ररक्षक आहेत, ऑफ ड्राईव्ह केलाय बॉल, दुसरीचा प्रयत्न केलाय, आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. संपूर्ण इनिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर शंभू यांनी सर्वाधिक बॉल खेळलेले आहेत, आणि संतोष हे गोळे प्रारंभिक जोडीतले माघारी गेले. रोहित चव्हाण एकही बॉल अद्याप परत खेळू शकलेले नाही आहेत. आक्रमण केले लॉंग ऑनला, आणि आता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि शंभू माघारी. परंतु प्रयत्न चांगला केला शंभू यांनी, मैदानाच्या आतमध्ये येऊन आक्रमण केलं होतं, आणि हे आक्रमण जर तुम्ही पाहिलं ना आता थांबलेलं आहे. तब्बल 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आला. हे त्यांच्या आजच्या या मॅच मधल्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं, आणि किंबहुना बॅटिंग करताना 23 धावा वैयक्तिक त्यांनी कुठल्या संघ वालूदसाठी. चला घाई करा. शेखर गावडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती, परंतु सध्याच्या घडीला आता रोहित चव्हाण यांच्यावरती मोठी उमेद आहे टीम वालूची. तर एका बाजूला मोठी उमेद म्हणजे प्रवीण धनावडे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. आक्रमण केलंय,
आणि हाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे या बॉलची उडान 6चा लगान. या फटक्याची झलक वाढतंय या शेवटच्या बॉलवरती. धाव फलक आणि धाव फलक आता जाऊन पोहोचलाय 29 धावा. 2 षटका अखेरीस उत्तर बरोबरीच आहे. ज्यावेळेस गवडीने बॅटिंग केली त्यावेळेस गवडीने देखील 30 कुठल्या होत्या आणि फक्त 1 धाव कमी आहे टीम वालूतला. 29 धावा कुठलेल्या आहेत. चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण वेळ फार कमी आहे. याची आपण नोंद घ्या. सेकंड सेमीफायनल बाकी आहे. यासाठी आपल्याला वारंवार सूचना आहे की आपण घाई करा, अन्यथा आपल्यालाच पुढचा जो सामना आहे ना तो अंधुक प्रकाशामध्ये खेळावा लागेल. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. त्यासाठी वारंवार आपण सूचित करत आहोत खेळाडूंना की जेवढी तुम्हाला घाई करता येईल मित्रांनो तेवढी घाई करा. कारण आयोजकांचा एक हट्टा असा आहे की खेळाडूंना चांगल्या प्रकाशामध्ये फायनलची मॅच खेळता यावी आणि मान्यवरांना आणि क्रीडाप्रेमींना एक चांगली मॅच बघता यावी, यासाठीच हा प्रयत्न सुरू आहे. आपण सहकार्य करा. गेली 3 दिवस आपण चांगले सहकार्य केलंय. फक्त अंतिम टप्प्यामध्ये आणखीन आपण सहकार्य करा. ओव्हर नंबर 3 अबी बिरामने, टीम गवडीचे ऑलराऊंडर खेळाडू. ओव्हर नंबर 3 मध्ये पायाला भेदणारा बॉल. एकच जाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. नाखुश आहेत रोहित चव्हाण आपल्या स्ट्रोक वरती. एकच जाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. शेखर तयार, क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि किंबहुना पहा स्ट्रायकर एंडला रोहित चव्हाण. ग्रामीण क्रिकेटमध्ये वैयक्तिक 87 धावा एका मॅच मध्ये कुटणारे आणि हा विक्रम जाऊली टेनिस बॉल क्रिकेटचा आपल्या नावी करणारे वालूचे रोहित चव्हाण आहेत. मग क्षमता आहे, परंतु एका बाजूला ऑलराऊंडर आहेत अविनाश बिरामने. 2 बॉल टाकले, अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत. आक्रमण केलंय ओव्हर दी बॉलर हेड समोरच्या बाजूला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. या ओव्हर मध्ये वालू टीमला धावा मिळत नाहीये, तर या ओव्हर मध्ये मॅच कंट्रोल करण्याचा प्रयत्न गवडीने केलाय. 4था बॉल प्रगतीपथावरती राऊंड द विकेट. आक्रमण लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी शक्तिशाली स्ट्रोक. सीमा पार आकाशाला गवसणी घालत एक आसमानी टोला सीमा पार चाललाय. आता 8 बॉल 17ची गरज. सामना संपलेला नाहीये. आणखीन एक आक्रमण, आणखीन एक तोच रिझल्ट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 7, बनवायचे आहेत 11. सात बॉल 11ची मॅच. आणि ज्यांनी पारितोषिक पुकारलं त्यांच्याच मुलांनी सीमारेषा पलीकडे झेल घेतलेली आहे. क्या बात आहे. समोरच्या बाजूला आणखीन एक आक्रमण आणि आता कोणतीही चुकी नाहीये आणि फलंदाज येतील आता रोहित चव्हाण माघारी. येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 11 धावा. 6 बॉल 11ची मॅच. चला घाई करा मित्रांनो, घाई करा मित्रांनो. फलंदाजाला पाठवा लगेच, विनंती आहे, कारण आपल्याकडे फक्त आता 1.25 तास उरलेला आहे आणि 2 सामने आपल्याकडे आहेत. त्यासाठी विनंती, आपण घाई करा. अन्यथा जो अंतिम सामना आहे हा तुम्हाला थोड्याशा अंधुक प्रकाशामध्ये खेळावा लागेल. मित्रांनो आपण घाई करा. जेवढी तुम्हाला घाई करता येईल ना मित्रांनो तेवढी करा. ज्यावेळेस निश्चित निर्णायक मुवमेंट असेल ना त्यावेळेस आम्ही तुम्हाला निश्चित मित्रांनो वेळ देऊ, परंतु आपण घाई करा येताना आणि क्षेत्ररक्षण लावताना ही विनंती आपण करूया. चला पुढील 2 संघ आपण तयार राहा. पुढील 2 संघ पुनवडी आणि महाते आपण तयार राहा. आपल्याला विनंती आहे, आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. मित्रांनो आपण लाईनअप तयार करायला घ्या, कारण आपल्याकडे 5च मिनिटं उरलेली आहेत या षटकाची. आपल्याला विनंती आहे की आपण घाई करा.
ओमकार अंतिम षटकासाठी आलेले आहेत. ओमकार धनावडे एका बाजूला बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर बाबा आणि शेखर अर्थात राजेंद्र भिल्लारे. फटका चांगला खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक जात आहेत, बॉल थांबवतील दुसरीचा प्रयत्न. 5 बॉल 9 ची गरज, 5 बॉल 9 धाब्यांची गरज आहे. 5-9 चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रणकंदन रंगलंय. गवडी विरुद्ध वालूत अशी रंगलेली मॅच. ओमकार धनावडे एका बाजूला, शेखर एका बाजूला राजेंद्र भिल्लारे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला गवडी, एका बाजूला वालूत. 5 बॉल 9 ची गरज. 5-9. चला घाई करा. ओमकार धनावडे तयार होत आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत टीम गवडीचे. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. 4 बॉल 9 धावांची गरज. चला घाई करा. टीम गवडी आपल्याला विनंती आहे, आपण टीम मीटिंग घेऊ नका प्रत्येक बॉलच्या पाठीमागे. ओके. अनिश्चित या बॉलसाठी अपील केली होती. निश्चित आणि पंचांनी दात फेटाळलेली आहे. अनिश्चित ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळायला गेले होते, अंगाचा स्पर्श होता का, हाच एक प्रश्न होता. खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक जातील. प्रवीण धनावडे बॉल वरती, बॉलची फेक ही स्ट्रायकर एंडला. फेक कोणत्या एंडला करावी हे देखील तितकंच महत्वाचं असतं आणि अगदी योग्य एंडला फेक केली, परंतु तोपर्यंत खेळाडू हे क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे 2 धावा येत आहेत. 3 बॉल आणि बनवायच्या आहेत 7 धावा. हृदयाची धडधड हळूहळू आता वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय. डोळे दिपवणारा क्षण आपल्या समोर येतोय, कारण कोण जाईल फायनल मध्ये अंतिम सामना खेळण्यासाठी. चला शेवटच्या 3 बॉलकडे आपण वळूया. 3 बॉल 7 ची गरज. चला टीम पुनवडी आपण तयार राहा लाईनअपने आणि टीम उत्कर्ष महाते आपणही तयार राहा, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आक्रमण केलंय समोरच्या बाजूला, बॉल थांबवलाय. दुसरीचा प्रयत्न आणि येणाऱ्या 2 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत आता 6 धावा. 2 बॉल 6 ची गरज. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा मित्रांनो. टीम वालूत या अगोदर देखील आम्ही तुम्हाला सूचित केलेलं आहे की आपण सहकार्य करा मित्रांनो, कारण आयोजन समितीची वारंवार सूचना येते आणि सूचना आम्हाला खेळाडूंपर्यंत पोहोचवावी लागते. कारण आयोजन समितीची एक तळमळ आहे, जो अंतिम सामना आहे ना हा चांगल्या रीतीने व्हावा, कारण आतापर्यंत 3 दिवस ही स्पर्धा पाहिली तर अतिशय उत्तमरित्या सुरू आहे आणि त्यासाठी आता फक्त शेवटचा टप्पा उरलेला आहे. आता 2 बॉल 6 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मयूर बेलोशे मोठी उमेद आहे. पाठी राखे निश्चित अपेक्षा करून बसलेले आहेत. एका बाजूला ओमकार धनावडे यांच्याकडून देखील गवडी टीमला बऱ्याचशा अपेक्षा आहेत या मॅच मध्ये. आपटलेला बॉल हवेत खेळलाय. प्रवीण धनावडे वेगाने बॉलच्या खाली आणि हा धावता झेल पकडला. आता पाहावी लागेल मॅच पकडली आहे का. 1 बॉल 6 ची गरज. 1 बॉल 6. कोण विसरेल चेतन शर्मा यांनी बहाल केलेला जावेद मियादातला षटकार. कोण विसरेल दिनेश कार्तिकने मारलेला 1 बॉल 5 धावांची गरज असताना षटकार. अशा बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये झालेल्या आहेत, परंतु या मॅच मध्ये ते होईल का. 1 बॉल 6 बनतील की 1 बॉल 6 डिफेंड होतील की बचाव होईल. 1 बॉल 6 ची मॅच. जयेश पोपळे आज हिरो बनण्याची संधी आलेली आहे. 1 बॉल 6. हीरो से जीरो की जीरो से हीरो, नायक की खलनायक. 1 बॉल 6. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है आणि या मॅच मध्ये तो जुनून आहे. 1 बॉल 6 ची गरज. आणि हा बॉल सीमारेषेच्या दिशेने
आणि किंबहुना हा सामना गवडीने जिंकला. गवडी फायनल मध्ये धडक मारते आणि पुनवडीला आणि माताला विनंती करूया आपण मैदानाचा ताबा घ्या. 5:07 झालेली आहेत मित्रांनो आणि एका डावाला 20 मिनिटं लागणार आहेत. त्यासाठी आपण घाई करा ही विनंती आहे. आणि सामनावीराचा पुरस्कार आहे प्रवीण धनावडे ज्यांनी 36 कोटल्या सेकंड सेमीफायनल सुरुवात होईल. आवाजामध्ये फेरबदल करूया आणि आपण ऐकूया किरण धनावडे सरांचा आवाज. तर याआधी नक्कीच आपण या ठिकाणी ऐकत होतात एक